किसान को हम देश का पालनहार कहते हैं। किसान अपने खेत में जो फसल लेता है, उससे देश का पेट भरता है। लेकिन किसानों पर जो मुसीबतों का पहाड़ है, वो कभी कम होने का नाम नहीं लेता। पुरोगामी महाराष्ट्र में एक किसान ने महज 1 लाख रुपए के कर्ज को उतारने के लिए साहूकार ने उसकी किडनी बेचने को उसे मजबूर कर दिया। ये वारदात चंद्रपुर जिले के नागभीड़ से सामने आई है। नागभीड़ तहसील के मिंतुर निवासी रोशन सदाशिव पुड़े नामक एक किसान ने गाय खरीदने के लिए 2 अलग अलग साहूकारों से 50-50 हजार रुपए कर्ज के तौर पर लिए थे। खरीदी किए हुए दोनों गाय मर गए, खेती की फसल भी बर्बाद हो गई। दुखियारे किसान पर दोहरी मार पड़ी। साहूकारों का कर्जा उतारने के लिए किसान 2 एकड़ खेती बेची, लेकिन महज 50-50 हजार का कर्जा बढ़कर 74 लाख तक पहुंच गया, जिसे चुकाने का दबाव साहूकार से पड़ने लगा। किसान ने ट्रैक्टर और घर के सामान भी बेच दिए, लेकिन कर्ज की रकम पूरी नहीं हो रही थी। इसी में एक साहूकार ने पीड़ित किसान को किडनी बेचने का सुझाव दिया, जिसके बाद एक दलाल ने पीड़ित किसान को कोलकाता लेकर गया, जहां उस किसान की मेडिकल टेस्ट की गई। जांच के बाद कंबोडिया में उस किसान की किडनी निकाली गई। आपको बताते हैं कि पीड़ित किसान की किडनी महज 8 लाख रुपए में खरीदी गई। पीड़ित किसान की माने तो उसने स्थानिक पुलिस समेत जिला पुलिस मुखिया तक की शिकायत की, किंतु पुलिस की ओर से किसी तरह का कोई भी एक्शन नहीं किया गया। पुलिस इस पूरे मामले में तुरंत कोई एक्शन लेती तो शायद ही उस पीड़ित किसान पर आज यह दिन देखने की नौबत नहीं आती। 1 लाख रुपए का कर्ज, जिसके बदले अब तक 74 लाख रुपए लौटा चुके हैं, किंतु अभी भी कर्ज की रकम देना बाकी है, ऐसा साहूकारों का कहना है। अभी भी साहूकार पैसों के लिए परेशान कर रहे हैं। कर्जा उतारने के लिए किडनी भी गई, अब हाथ में कुछ भी नहीं है। अब सिर्फ मंत्रालय के सामने पूरे परिवार समेत आत्मदाह करके पूरे झंझट को ही समाप्त कर देता हूँ, ऐसा पीडित किसान ने बोला है। सर्वांना नमस्कार। जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहे ना, कंप्लेनेंट रोशन कुले नाव व्यक्ती आमच्याकडे तक्रार घेऊन आला की आम्ही पैसे व्याजमध्ये घेतला होता आणि नंतर जे जास्त व्याज लावल्यामुळे आम्ही आमच्या किडनी विकलून आता आमची परिस्थिती चांगली नाही आहे, आम्हाला पैसे द्यावे म्हणून त्या अनुषंगाने आम्ही चौकशी लावलेला होता। त्या अनुषंगाने आजच्या दिवशी आमच्याकडे पुरावा भेटल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेला आहे। त्यावर आम्ही सहकारी अधिनियमच्या जे कलम 29, 30, 31 च्या कलम आणि एक्स्ट्रॉशनच्या कलम हा घटना कसा झाला म्हणून असा झाला की 2021 फेब्रुवारी महिन्यापासून हा दिवशी त्यांनी पैसे घेतला होता काही इलाजासाठी, गावच्या इलाजासाठी त्यांना पैसे घेतला होता। त्यांच्यावर जे इंटरेस्ट जे गैर अर्जदारांनी त्यांना पैसे घेतलेला होता ते ऍड होते। जास्त त्यांनी 50 लाख पर्यंत त्यांनी पैसे त्यांना पे केला म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत। त्यामध्ये 6 आरोपी निष्पन्न झालेले आहे। 6 आरोपी कडून त्यांनी पैसे व्याजावर घेतलेले आहे आणि त्यांना परत 3 वर्षापासून ते पैसे परत करत आहे। तरी पण आता समोर आला की ते मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी ते असं बोलताय की ते किडनी विकलेला आहे। तो त्या अनुषंगाने आतापर्यंत चौकशी पूर्ण झालेल्या नाहीये। तरी पण ते ट्रान्झॅक्शन बघितलं असेल तर काही आरोपीच्या अकाउंटवर त्यांना अकाउंटला पैसे पाठवलेला आहे आणि पैसे पण घेतलेला आहे। ते कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन दिसत आहे। काही तो प्रथमदर्शनी दिसून येत आहे की त्याचे हे सावकारीचा इश्यू म्हणून आम्ही आता फायनल करून आता FIR दाखल केलेला आहे आणि 4 लोक आता ताब्यातमध्ये आहे। तर ज्या चौकशी दरम्यान आम्ही त्यांना विचारपूस केलेला तरी पण ते स्पष्ट उत्तर देत नाही। तरी पण जे मुख्य उद्देश काय आहे विकण्यासाठी ते आतापर्यंत निष्पन्न झाले नाही। ते सावकारच्या संदर्भात गुन्हा होत आहे आणि किडनीच्या संदर्भात वेगळ्या गोष्टी आहे, त्यांच्या पण आम्ही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार आहे। माझं नाव रोशन शिवदास पुळे, चंद्रपूर। माझं दुधाचा व्यवसाय होता। 2017 पासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो। त्याच्यानंतर कोरोना लागल्यानंतर गायला लंपी बिमारी आली। माझ्याकडे जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले। त्याच्यानंतर पैशाची अडचणीमुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं। मी त्यांच्याजवळ गेलो। त्याच्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून 1 लाख रुपये मागितले, किशोर बावपुळे, मनीष गाडबांधे। त्याच्यानंतर
यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी 15 दिवसांनी व्याज आकारत होते. 15 दिवसात व्याज नाही दिल्या तर 5,000 10,000 रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची. त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे यांच्याकडे पाठवले. लक्ष्मणने माझा मजबुरीचा फायदा घेऊन 40% व्याज आकारला 20 दिवसाचा. त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे. आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जातात. यांच्याकडे कोरे स्टॅम्प, चेक आणि काही मी चौकशी ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी. त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत. सोना पण विकलाय. सोना रिश्तेदाराकडून वस्तू ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय. गहाण पण आहे, पुण्याला गहाण आहे. तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस किडनी. वरून पळून गेला गेटवरून लावून. त्याच्यानंतर त्याने मला पण सोडलं, ते काही बरं वाईट करतील जीवाचं म्हणून. त्याच्यानंतर यांचे एवढं दहशत आहे ना ब्रह्मपुरीत की हे याची तक्रार पण कोणी घेत नाही. तक्रार पण यांची कोणी घेत म्हणजे यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेलं ना कोणी तक्रार पण घेत नाही. त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो. 8 लाख रुपयाला किडनी विकली. त्याच्यानंतर यांचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटीने या देशात गेलो. किडनी विकली मी. 8 लाख रुपयाला किडनी विकली. मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिन्याला गेलो जॉबसाठी. कमी याच्यात थोडे माझा परिवार उभा राहावा याच्यासाठी. यांनी केलेली अशी पिळवणूक भरपूर गंभीर प्रकारची आहे. आज 4 महिने झाला मी न्यायासाठी हिंडतो पण न्याय मिळत नाही. माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा. माझी गेलेली प्रॉपर्टी मला मिळण्यात यावी. चंद्रपुर जिले के नागभीड़ से BCN न्यूज के लिए सुनील तायड़े की स्पेशल रिपोर्ट।